नमस्कार फॅमिली. तर मी रीमा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला माझं डेली रुटीन आणि रोज एक नवनवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे पावभाजी. तर कधीतरी असं होतं की आपल्याला काहीतरी मस्त खायचं असतं चटपटीत, तर ही पावभाजी पटकन बनते. अगदी 10 मिनटामध्ये कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये ही पावभाजी रेडी होते. तर तुम्ही बघू शकता कुकरमध्ये मी जेवढ्या भाज्या आहेत घरामध्ये ते घेतल्या आहेत, जसं की गाजर, शिमला मिरची, वाटाणा, त्यानंतर थोडंसं बीटरूट घेतलेलं आहे, त्याने कलर खूप छान येतो. अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या तुम्ही बीन्स पण टाकलेत मी त्यामध्ये, तर तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर हे बटाटे घेतलेले 2 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे, त्याची सालं काढलेत आणि हे पण असे बारीक बारीक चिरून घेतलेत. सगळ्या भाज्या आपल्याला ह्या साईजमध्ये चिरून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला नंतर 2 शिट्ट्यांमध्ये आपली ही पावभाजी पटकन रेडी होते. तर पटापट मी 2 बटाटे घेतले आणि त्याची सालं काढून याच्यामध्ये टाकलेली आहेत. तर ह्या पद्धतीने केलेली पावभाजी माझ्या या कामावर मॅडमना आणि सरांना खूप आवडते. आठवड्यातनं एकदा तरी त्यांना माझ्या हातची अशी पावभाजी खूप आवडते आणि मला पण ही सोपी वाटते, कारण पावभाजी असेल तर चपाती वगैरे बनवायची गरज नाही पडत. पावभाजी झटकेपट होऊन जाते. अगदी 10 ते 15 मिनटात आपली पावभाजी रेडी होते. ह्याच्यामध्ये मी फ्लावर पण घातलं आहे आणि सगळ्या भाज्या कापून झाल्याच्यानंतर धुवून घेतल्या आहेत. टॉमॅटो पण धुवून घेतलेत आणि ह्या कुकरमध्ये मी हे 2 मोठ्या साईजचे टॉमॅटो आहेत हे पण चिरून ह्यामध्येच टाकते. तर तुम्ही म्हणाल की टॉमॅटोची प्युरी नाही टाकणार तर कशाला परत आपण मिक्सर वगैरे लावायची, कारण आपल्याला ही झटपट रेसिपी बनवायची आहे. त्यामुळे मग मी ह्याच्यामध्येच टॉमॅटो चिरून घेतलेत. खरं तर हा एकच टॉमॅटो चिरला, एक टॉमॅटो मी विसरली होती. त्यानंतर पुन्हा कुकर उघडला मी आणि मग टॉमॅटो टाकला. तर टॉमॅटो टाकल्यानंतर मी हे जे फ्रोझन मटार होते हे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकले आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. तर आपल्या भाज्या सगळ्या मस्त शिजलेल्या आहेत आणि एका बाजूला कुकर उघडल्यानंतर बाजूला मी कढई ठेवलेली. या कढईत आपण पावभाजी करणार आहोत. तर कुकरमधल्या सगळ्या भाज्या मी बाउलमध्ये काढून घेतल्या, जेणेकरून आपल्याला स्मॅश करायला सोपं जाईल आणि लवकरच भाज्या आपल्या थंड देखील होतील. तर मी एक मोठी कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर तेल तापेपर्यंत मी ह्या स्मॅशरने, म्हणजे रवी आहे ही जी आपण घोटतो ना डाळ वगैरे ताक वगैरे, ती घुसळायची ती रवी आहे, त्याच्याने मी हे स्मॅश करते. कारण स्मॅशरच्या ची हाईट कमी असल्यामुळे हाताला गरम गरम वाफा लागू शकतात. त्यामुळे मी ह्या रवीनेच ह्याला स्मॅश करायला घेतलं आहे. तुम्हाला गॅसच्या शेगडीवर दिसत असेल मी कशा प्रकारे सगळ्या भाज्या स्मॅश करते. तुम्हाला हवं असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भाज्या थोड्या गार झाल्याच्यानंतर मिक्सरची एक फेरी घेऊ शकता. म्हणजे एकदा मिक्सर फिरवला की आपल्या भाज्या स्मॅश होतात. पण इकडे काय ना, मॅडमना आणि सरांना आहे ना अशा भाज्या दिसल्या पाहिजे, म्हणजे एकदम बारीक अशा ग्राइंड झालेल्या आवडत नाही, थोड्याच अशा जाडजाड असलेल्या आवडतात. त्यामुळे मी अशाच रवीने किंवा मग स्मॅशरने स्मॅश करून घेते. तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हा कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. तुम्ही एकदा ह्या प्रकारची पावभाजी करून बघा आणि थोडासा तरी बीटचा तुकडा टाकायचा, म्हणजे ना कुकर लावताना कुकरमध्ये म्हणजे पावभाजीला आपल्या खूप छान रंग पण येतो आणि चव पण खूप छान लागते. तर कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आणि ही देखील व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं. आपल्या भाज्या पण बऱ्यापैकी स्मॅश झालेल्या आहेत. गाजर थोडंसं स्मॅश व्हायला वेळ लागतो, मात्र बाकीच्या सगळ्या शिमला मिरची, बीन्स वगैरे सगळ्या भाज्या छानपैकी स्मॅश झाल्या होत्या. तुम्हाला जर टोमॅटो शिजवायचा नसेल तर ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून परतू शकता. आपला कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान परतून झाल्याच्यानंतर मी यात हळद टाकली, लाल तिखट टाकलं आणि धणा पावडर टाकली. हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे, मोठे 2 चमचे हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकला आहे. पावभाजी मसाला पण तुम्हाला जेवढा चटपटीत हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. शिवाय तुमच्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्या हिशोबाने पण तुम्ही पावभाजी मसाला याच्यात कमी जास्त करू शकता. आता त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण स्मॅश केल्या होत्या ह्या भाज्या मी याच्यात टाकल्या आणि बाकीच्या आता आपण कढईमध्ये चमच्याने स्मॅश करून घेणार आहोत. कारण आज खरं तर मला खूपच गडबड होती, कारण ह्या कामावर पावभाजीबरोबर मला नाश्त्यासाठी सँडविच पण बनवायचे होते. त्यामुळे माझ्या मते हे बरंच झालं की मला दुपारच्या लंचसाठी पावभाजी बनवायला सांगितली, जेणेकरून माझं काम झटपट झालं. कारण शनिवार रविवार सर्वांना सुट्टी असते, काहीतरी स्पेशल त्यांना खायचं असतं आणि नेमकं शनिवार रविवार माझी
सगळ्यात जास्त घाई गडबड असते, कारण प्रत्येकाच्या घरात काही ना काही नवीन स्पेशल बनवायचं असतं. मात्र माझी सगळीकडे तारांबळ उडते. सगळ्या कामावर मला वेळेवर जायचं असतं, सगळ्यांना गरमागरम माझ्या हातचा नाश्ता खायचा असतो. पण एकाच टायमाला मी एकटी तिन्ही कामावर कसं काय तिघांना नाश्ता देणार. त्यांना असं वाटतं की 9-9:30 पर्यंत आम्हाला रीमाच्या हातचा गरमागरम नाश्ता मिळावा. पण 9-9:30ला त्याच वेळेत मी तिन्ही घरी जाऊन त्यांना गरमागरम नाश्ता देऊ शकत नाही. म्हणून शनिवार रविवारसुद्धा मी प्रयत्न करते की मी लवकरात लवकर यावं आणि सर्वांचं वेळेवर नाश्ता आणि लंच बनवून टाकावं. तर अशा प्रकारे आपली सगळी भाजी जी आहे ती स्मॅश झालेली आहे आणि कुकरमध्ये जे थोडंसं भाज्या लागलेलं पाणी होतं ते पाणी पण मी त्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे भाज्या शिजलेलंच पाणी, हे पाणी आपण फेकून द्यायचं नाही आहे. त्या पाण्यामध्येच भाज्या शिजलेल्या होत्या आपल्या आणि ते पाणी आता मी याच्यामध्ये ॲड केलं आणि मस्त असं रवीने आणि चमच्याने असं मिक्स करून घेतलं. तर ही अशी पावभाजीची झटपट रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप लवकर होते आणि जर तुम्हाला झटपट काय करावं समजत नसेल, फ्रीजमध्ये थोड्या सगळ्या भाज्या उरल्या असतील तर अशी पावभाजी बनवू शकतात. मी याच्यामध्ये आता मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपलं मिक्स करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता आपल्या पावभाजीला किती छान रंग आलेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण लिंबाचा रस देखील टाकणार आहोत. लिंबाचा रस टाकल्यावर अजून पावभाजीला चव येते. कोण जेवताना लिंबू पिळून खातं, पण मी इथे भाजी जेव्हा होते तेव्हा, जेव्हा आपण गॅस बंद करणार असू तेव्हाच मी हा लिंबाचा रस टाकते. मग जेव्हा आपण जेवताना ही डिश बनवणार म्हणजे डिश सर्व करणार तेव्हा आपण त्याच्यामध्ये फक्त बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि मस्त पाव असे भाजून घ्यायचे बटरमध्ये आणि हे पाव आणि ही भाजी आपली तयार आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मोठा लिंबू होता, अर्धा लिंबाचा पूर्ण रस ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि आपली पावभाजी जवळपास तयार झालेली आहे. पण अजून त्या पावभाजीमध्ये अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. त्यामुळे या पावभाजीला अजून छान टेस्ट येते आणि अजून दिसायला छान मस्त दिसते. तर आता ही लिंबाचा रस टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार बटर आणि कोथिंबीर, कारण बटर पावभाजी बनवायची आहे आपल्याला. तुम्हाला जर बटर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता आणि कोथिंबीर टाकल्यामुळे खूप छान सुगंध पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर असा हा पावभाजी झटपट आणि टेस्टी पावभाजी आपली तयार आहे. पावभाजी बनवली आणि पूर्ण घरभर पावभाजीचा सुगंध दरवळत होता. की लंचसाठी बनवलेली पावभाजी त्या सरांना आणि मॅडमना असं वाटत होतं की ब्रेकफास्टमध्येच खावावं का. पण मी इकडे ब्रेकफास्टसाठी सँडविच पण बनवलेलं आहे, पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच. त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर ही तयार आहे आपली मस्तपैकी पावभाजी. बटर पावभाजी तयार आहे. तर इथे बटरचे बारीक बारीक तुकडे करून मी असे मस्त टाकते सगळ्या कढईमध्ये की आपली पावभाजी मस्त दिसेल आणि टेस्टी लागेल. तर तयार आहे आपली झटपट होणारी टेस्टी अशी पावभाजी. तर ही बटर पावभाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. 2 मिनटासाठी झाकण ठेवलं, त्यानंतर झाकण काढलं, गॅस बंद केला, तयार आहे आपली पावभाजी खायला. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. चला बाय.